मुख्यमंत्र्यांनी लाडली बहीण योजनेमध्ये उत्पन्नाचा आणि रहिवास दाखला जो आहे तो यामध्ये शिथिलता दिलेली आहे। मात्र असं असलं तरी तिसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जी आहे ती सेतू सुविधा केंद्रामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय कशा पद्धतीने जवळपास लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाडली बहीण योजनेला शासनाने जी योजना जाहीर केलेली होती त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो महिलांमधून मिळालेला पाहायला मिळाला होता आणि त्यातच आता या महिलांचा देखील प्रतिसाद या संपूर्ण योजनेला मिळालेला आहे आणि यामधील अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या। मात्र तरीही महिलांची गर्दी सेतू सुविधा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। तरी खरं तर शिथिलता दिलेली आहे, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवास दाखला आहे त्याच्यामधून सूट दिलेली आहे, तरी सुद्धा आपण रांगेत आज तिसऱ्या दिवशी थांबलेले आहात। कसं दिलं नाही तर काल येऊन दिल्यामुळे आम्ही इथं आलो, आज रात्री डिक्लेअर झाले नाही म्हणून अजून कल्पना नाही अजून सुद्धा त्याच्यामुळेच एवढं सगळं झालेलं आहे। कुणालाच कल्पना नाही, सकाळी बातमी मिळाली जे ऐकलं असेल त्यांनाच आणि काल सगळ्यांनी कागदपत्र पैसे दिलेले असल्यामुळे सगळे आहे। हां मावशी काय आता शिथिलता मिळाली योजनेमध्ये तुम्हाला सूट मिळाली तरी तुम्ही रांगेत थांबलात, माहित नाही का तुम्हाला? आम्हाला काय माहितीच नाही, उभारला होता काय करायचं आता ती आशानं थांबला ना आता। ही सरकारची बातमी आम्ही सकाळी रेडिओला ऐकली, टीव्हीला ऐकली, त्याच्यामुळे घरचं सगळं काम सोडून इथं आलं तर इथं सगळ्यापेक्षा गोंधळ। काय करायचं आता ह्या माणसानं, महिलांनी करायचं काय आता नेमके आता करणार काय आता मुख्यमंत्री काय कळणार आम्हाला आता। मग सूट दिली आता तुम्हाला जे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवास दाखला जो सांगितलेला होता ना तर ती सूट दिलेली त्या संदर्भात तुम्हाला कल्पना नाही आहे का त्याची? नाहीच नाही, इथं आल्यानंतर कल्पना माहिती झाली आम्हाला, हिच्या अगोदर काही सुद्धा माहिती नव्हती। आता इथून पुढे काय निघणार आहे ती माहिती नाही। भरा म्हणते आता कसं करायचं, इथं करायचं का तिथं करायचं आम्हालाच कळलं पडले काय करावं काय नाही। रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर कुठे प्रोसेस करायची अजून पण काही नाही झालं, नेट कॅफेला पण काही नाही आणि ऑनलाईन पण झालं नाही ना ऑफलाईन पण झालं नाही। पण मग एक ऍप तयार केलेला आहे शासनाने, त्याच्यामध्ये ती माहिती भरायची आहे, ते अर्ज करायचा आहे असं एकंदरीत सांगितलं। माहिती अजून काहीच नाही माहिती, हेच रामायण होईना, ह्यालाच महिना जाईल। एक कुणाचं कागदपत्र मध्ये नाव नाही काय नाही त्याच्यामुळे ह्यालाच महिना जाईल। एवढी अटी घालून ठेवलेत ना त्याच्यामुळे काहीच होणार नाही। कुणाचं तर अजून शाळा सोडल्याचा दाखला तर यांचा कुठून मिळणार शाळा सोडल्याचा दाखला? आता यांचं 65 वय केलंय पण शाळा सोडल्याचा ह्यांनी कुठं जाणार शाळा सोडल्याचा? त्याच्यामध्ये शिथिलता दिलेली आहे म्हणजे त्या दाखल्यांमध्ये किंवा एकंदरीत शाळा सोडल्याचा दाखलाच पाहिजे मेन। आता ह्यांनी कुठून आणणार शाळा सोडल्याचा दाखला? त्याला प्रतिज्ञापत्र किंवा काय पर्याय असू शकतो ना, म्हणजे काय माहित आता काय झाले। आता सध्या तर एवढी प्रोसेस आहे। ठीक आहे, आपण पाहतोय की महिलांना अद्याप या संपूर्ण योजनेमध्ये जी काही कागदपत्रांची शिथिलता दिलेली आहे त्या संदर्भातली माहिती नाही आहे। त्याचबरोबरीनं हे ॲप कशा पद्धतीने वापरायचं किंवा त्याच्यावरती फॉर्म जो शासनाचा भरायचा आहे या योजनेसाठी तो कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दल अनभिज्ञता आहे, त्याबद्दलची माहिती स्पष्टपणे नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडून या ठिकाणी या संदर्भातलं काही विशेष कार्यशाळा घेऊन किंवा त्या संदर्भातलं काही प्रचार प्रबोधन करण्यात येणार आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।